अधिराज, अरे अधिराज ऐक ना. अरे घरातल्या सगळ्या भाज्या संपल्यात आणि आता वेळ पण नाहीये. तुम्ही ते काहीतरी ऑनलाईन मागवता ना, त्याच्यामध्ये भाज्या सुद्धा मागवता येतात ना. मला शिकव ना कसं मागवायचं. अगं भाज्याच ऑर्डर करायच्या आहेत ना, मी करून देतो. अगं तुला शिकवत बसतो तर उगाच वेळ जायचा त्यात. सांग कुठल्या भाज्या मागवायच्या त्या. काय काय तू चेहरा का पडला असं? अरे सिद्धू, आई म्हणते की ते आपण ऑनलाईन भाज्या वगैरे मागवतो ना, ते ॲप शिकायचं आहे तिला. मी म्हटलं तिला शिकवत बसतो तर उगाच वेळ लागायचा. तिला जमेल असं काही मला वाटत नाही, म्हणून मीच भाज्या ऑर्डर करून देतोय. का पण का नाही जमणार आईला? दादा तू विसरतोयस का? आपण आज जे काही करतोय ना ते आईने आपल्याला शिकवलंय ना, म्हणूनच करतोय. ती जर बोलली असती की माझ्याकडे वेळ नाही, तुम्हाला शिकायला खूप वेळ लागतोय, तर मग आज आपण काहीच करू नसू शकलो. तसं नाही सिद्धू. हे बघ, तिला मोबाईल मधलं शिकवायचं म्हणजे वेळ जातो रे. आणि आपण आहोत ना, आपण पटापट भाज्या मागून देऊ शकतो ना, मग कशाला उगाच. अरे दादा वेळ लागतो तर लागू दे की. तुला आठवतं ना लहानपणी तुला श्र लिहिता यायचं नाही, तेव्हा आई न वैतागता न कंटाळता तुझ्या हाताला हात धरून तासन तास तुला शिकवायची. ती जर कधी शिकवताना कंटाळली नाही, मग आपण का कंटाळायचं? सिद्धू सॉरी यार, कामाच्या गडबडीत मी जरा आईशी उद्धटपणेच वागलो. सॉरी. हे बघ दादा, तुला सॉरी बोलायचं ना, मला नको बोलूस. सॉरी आईला बोल. अरे सॉरी आई. अधिराज सॉरी काय, जाऊ दे. नाही आहे, मी खरंच तुझ्याशी खूप उद्धटपणाने वागलो. सिद्धूने माझी चांगली कान उघडणी केली. सॉरी. चल आता तुला ऑनलाईन भाज्या कशा मागवायच्या ते शिकवतो. ये बस. ॲप डाउनलोड करते. आता पैसे भरलेच नाही की डायरेक्ट ऑर्डर घरात. इतक्या पटकन? हा, पण आता आम्ही तुला शिकवलं, आम्हाला गुरुदक्षिणा पाहिजे. अरे हो, पण शिकवलं म्हटल्यावर गुरुदक्षिणा घ्यायची की नाही? अरे बघ काय, आम्हाला आमच्या आवडती पावभाजी पाहिजे. लगेच करते. Yes.